कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। पीफास रसायनावरून कोकणात आंदोलनाची ठिणगी, कंपनीकडून पहिल्यांदाच जाहीरपणे आरोपांचे खंडन। महाड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथून एक धक्कादायक प्रकार समोर, परीक्षेपूर्वी शिक्षक बदली, विद्यार्थ्यांचे भविष्य धांदली। खरात प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर आमदार दीपक केसरकरांची प्रतिक्रिया, खरात प्रकरण राजकीय डाव असल्याचा दावा। आणि खारघरमध्ये रक्तपेढी सुरू करण्याची मागणी, हेमलता गोवारी यांनी मांडला मुद्दा। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटेमाडीसी परिसरात पीफास या घातक रसायनाच्या उत्पादनावरून वाद निर्माण झाला असून कोकणात जनआंदोलनाची ठिणगी पडली आहे। लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमध्ये या रसायनाचे उत्पादन सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। याच पार्श्वभूमीवर सोमवारी 6 एप्रिल रोजी कंपनीविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे। इटलीमध्ये प्रदूषणाच्या मुद्द्यावरून बंद करण्यात आलेल्या कंपनीत हेच रसायन तयार केले जात असल्याचा आरोप होत आहे। या वादानंतर कंपनीकडून पहिल्यांदाच जाहीरपणे आरोपांचं खंडन करण्यात आलंय। पीफास हे रसायन तयार करताना सर्व पर्यावरणीय नियमांचे पालन केले जात असल्याचा कंपनीचा दावा आहे। दीपक श्यामजी पाटील, सीनियर व्हाइस प्रेसिडेंट मॅन्युफॅक्चरिंग, लोटे साइट हेड, लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड। तर आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्हाला जे सांगायचं होतं ते हे आहे की लक्ष्मी मागच्या 35 वर्षापासून महाराष्ट्रात, खास करून कोकणात कार्यरत आहे आणि आम्ही कधीही पर्यावरणाला किंवा कोणाच्याही जीवितहानीला काही केलेलं नाही आहे, आजपर्यंत नुकसान होऊ दिलेलं नाही। वर आमच्यापासून जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही सोसायटीला परत देण्याचा प्रयत्न करतो। दुसरं, आता जे मेटनीबरोबर लक्ष्मीचं कंपॅरिझन केलं जातंय ते चुकीचं आहे। मिटनी ही वेगळी कंपनी आहे, त्यांची कार्यपद्धती वेगळी होती। लक्ष्मी ही अशी कंपनी आहे जी EHSला खूप प्राधान्य देते आणि त्याप्रमाणे त्यांची सिस्टम्स आणि आमची डिझाईन आहे। तिसरं, जे PFAS प्रोडक्शन आम्ही करतो, PFASचे प्रोडक्ट्स आम्ही बनवतो, आता जे बनवतो ते एक आहे, पुढे जाता आम्ही नवीन जनरेशनचे प्रोडक्ट्स बनवणार आहोत। पण त्याच्यासाठी जे कंट्रोल किंवा त्याचं जे प्रोटेक्शन आम्ही केलं पाहिजे एन्व्हायरमेंट, त्यासाठी आम्ही सगळ्या प्रिकॉशन्स घेतोय। क्लोज लूप सिस्टम्समध्ये आम्ही ऑपरेट करतो, जेणेकरून काहीही द्रव्य बाहेर येता कामा नये, हवेत जाता कामा नये, जमिनीत जाता कामा नये। दुसरं, सगळी सिस्टम आमची DCS कंट्रोल्ड आहे, ऑटोमेटेड असल्यामुळे सगळे प्रोसेसची कंट्रोल चांगली आहे। तिसरं, जे त्यातलं इफ्लुएंट जनरेट होतं त्याचं सेग्रिगेशन आहे, त्याचं व्यवस्थित आम्ही स्टोरेज करतो आणि सायंटिफिकली MWMLला विल्हेवाट लावतो आणि पुढेही हेच करत राहणार आहोत। म्हणून याच्यापासून PFAS प्रोडक्ट्सपासून सोसायटीला, वातावरणाला काहीही धोका होणार नाही याची आम्ही दक्षता घेतोय। हे झालं कंट्रोल मेजर्स। आणि तर यापुढेही आम्ही EHSवर लक्ष देतच सगळं प्रोडक्शन करत राहणार आहोत। आणि जे पुढची आता जे प्रोडक्शन आहे, जे ट्रायल प्रोडक्शन्स आम्ही केलेले आहेत, तर आता याचा उपयोग आम्ही या टेक्नॉलॉजीला समजून घेऊन जे पुढे आपल्या भारत देशाला सुद्धा डिफेन्ससाठी आहे आणि सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी आहे आणि जे इलेक्ट्रिकल ट्रान्समिशनसाठी जे एन्व्हायरमेंटली सेफ अल्टरनेटिव्स पाहिजेत त्याचं डेव्हलपमेंट आम्ही करणार आहोत आणि ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहिली भूमिका आमची, जसं आम्हाला हे कळलं की सगळीकडे जी बातमी पसरते ती चुकीची आहे, त्यानंतर आम्ही सगळ्या आमच्या आजूबाजूच्या जे ग्रामपंचायत आहेत त्यांना आम्ही लेटर्स दिले आणि जे साधारण क्वेश्चन आन्सर्स असतील त्यांची उत्तरं कशी असतील, काय प्रश्न येत आहेत लोकांच्या मनात, त्यांची उत्तरं दिले। तिसरं, त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं साईटवर, येऊन तुम्ही बघा, तुम्ही स्वतः समजून घ्या आम्ही काय करतोय काय नाही, ठीक आहे। त्यानंतर मी स्वतः गावागावात गेलोय, तिथे ग्रामसभेत सुद्धा अटेंड केले, त्यांचे जे प्रश्न होते त्यांना उत्तर दिलेत। त्याच्यावर मला हे समजलंय की जे गावकरी ज्यांना मी भेटलोय, ज्या बॉडीजला भेटलोय, इलेक्टेड बॉडीजला, राईट, त्यांच्यामधून तो संभ्रम हळूहळू कमी होतोय किंवा त्यांची जी अंडरस्टँडिंग आहे PFAS बद्दलची ती आता चांगल्या रीतीने त्यांना कळलंय की PFAS काय आहे, त्याचे उपयोग काय आहेत। खरंच ते जसं विष म्हटलं जाते तसं नसतं, ते ॲक्च्युली उपयोगी आहे आणि ते आपण आजही घराघरांमध्ये वापरतोय। PFAS कंपाऊंड्स, नॉनस्टिक कुकवेअर्स वगैरे आहेत त्याप्रमाणे। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वाकी बुद्रुक येथून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। गेली 50 वर्ष सुरू असलेली कोकण एज्युकेशन सोसायटीची श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय ही शाळा शासनाच्या निर्णयामुळे अचानक बंद करण्यात आली आहे। 31 मार्च रोजी हा निर्णय जाहीर करण्यात आला असून 1 एप्रिल पासून शाळेतील शिक्षकांच्या बदल्या तालुक्यातील इतर शाळांमध्ये करण्यात आल्या।
मात्र 11 एप्रिलपासून 8वी आणि 9वीची परीक्षा सुरू होणार असताना शिक्षक बदली करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा होणार असा सवाल ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे। ग्रामस्थ आणि पालकांनी प्रशासनाकडे निकषांमध्ये बदल करून विद्यार्थ्यांच्या परीक्षेची व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढावा अशी मागणी जोर धरते आहे। एवढी मोठी इमारत, हे 50 वर्ष लावलेलं झाड आज उन्मळून पडेल। माझी शासनाला एकच विनंती आहे, जे काय आपण पटसंख्येचे निकष लावलेले आहेत ते आमच्या ग्रामीण भागासाठी शिथिल करून ही पूर्ववर्ष आमचा हा विद्यालय चालू राहील। या खेड्यापाड्यात 4 मुलं असतील, 10 मुलं असतील, तर ती शाळा बंद झाली तर त्या 10 मुलांनी कुठे जायचं? आमचे आता समजा कुटुंबामध्ये बोलला तर एक माणूस आमचा कमवतो आणि त्याच्या जीवावरती आमचे एक मुलगा 3 मुलं असतात, 2 मुलं असतात, शिकवतो आम्ही। आणि जर लांब बोलायचं शिकवायचं झालं तर आमची ऐपत नाहीये, आमच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागेल। याचा शासनाने विचार करावा। टेन्शन आले, आमची शाळा बंद झाली। आता ही आमची एकच शाळा आहे, त्यातून पुढे आम्हाला बिरवाडी शिकायला जायला लागते। मी तर 8-10 किलोमीटर शाळेसाठी येतो लांबून। आता मला इथे ही शाळा बंद झाली तर बिरवाडी शिक्षणासाठी जायला लागेल आणि घरची परिस्थिती खूप बिकट आहे, त्यामुळे बिरवाडीचे येणे जाणे परवडणार नाही। याचा शासनाने आमचा विचार केला पाहिजे। धन्यवाद। संबंधित शिक्षकांना आवश्यक त्या सूचना आहेत त्या ह्या आज उद्या 2 दिवसामध्ये निर्गमित होतील। या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडतील। या विद्यार्थ्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि या ग्रामस्थांनाही मी विनंती करतो की आपल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल या भीतीने कोणीही दबकून जाऊ नका। आपल्या विद्यार्थ्यांचं या वर्षाची जी परीक्षा आहे ती या शाळेमध्ये होण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासन आहे ते आपल्याला पूर्णपणे सहकार्य करेल। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सला आग लागून गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली। ही घटना साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपासमोर पहाटे 3:30च्या सुमारास घडली आहे। मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व प्रवासी सुखरूप बचावले। मिळालेल्या माहितीनुसार गोविंद धोंडीराम साळुंखे आपल्या ताब्यातील प्रवासी ट्रॅव्हल्स घेऊन पुणे ते रत्नागिरी असा प्रवास करत होते। गाडीत सुमारे 30 प्रवासी होते। साखरपा येथे पोहोचताच गाडीने पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात आले। तात्काळ प्रसंगावधान राखत चालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवलं। दरम्यान आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही। तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली, मात्र गाडी पूर्णपणे जळून खाक झाली असून मोठे आर्थिक नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणे परिसरात आज पहाटे भीषण बस अपघात झाला। या दुर्घटनेत 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 22 जण जखमी झालेत। पनवेलहून गोव्याकडे निघालेली खासगी प्रवासी बस पहाटे 3:30च्या सुमारास सुकई खिंड येथे अपघातग्रस्त झाली। खिंड चढत असताना चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली। बसमध्ये एकूण 46 प्रवासी प्रवास करत होते। अपघातानंतर प्रवासी खाली फेकले गेल्याने अनेक जण जखमी झाले। जखमींपैकी 22 जणांना तातडीने कामोठे येथील एमजेबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यापैकी 3 जण गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलवण्यात आलं आहे। उर्वरित जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे। मग तो माट जो पहिला ड्रायव्हर होता तो उतरला आणि जो द्याने जो दुसरा ड्रायव्हर बसला तो दारू पिलेला होता, असा सगळ्यामध्ये गोंगाट आहे। पुढे गेल्यावर जेव्हा म्हणजे गेले नागोठणाची तर तो कुठला घाट आहे काय ते म्हणजे तिथे तेवढा आहे नागोठणा आणि रोह्याच्या मध्ये। हां, तर तिथं तो घाट आहे ना, म्हणजे ते चढे आहे ॲक्च्युली तर चढणार आहे म्हणजे, तर तिथं बरेच वेळा ॲक्सिडेंट वगैरे होतच असे असं ऐकण्यात आलं आहे। तिथं गेल्यावर जवळजवळ 3चं टायमिंग आहे, सगळे झोपेत होते। पण त्याच्या अगोदर हे सगळेजण त्याला ड्रायव्हरला सांगू होते गाडी स्लो चालव, गाडी स्लो चालव। हा काय ऐकत नव्हता अजिबात, त्यांनी काही गाडी स्लो चालवली नाही। मग त्यांनी काय केला, मध्यंतरी गाडी थांबवली आणि उतरले गाडीतनं। आम्ही दुसरी बस करून जातो म्हणून या हिशोबाने, पण त्यांना काय बस भेटली नाही, काय पहिला भेटला म्हणून पुन्हा ते बसमध्ये बसले त्याच बसमध्ये आणि मग त्याच बसमध्ये पुढे गेले। आणि नंतर त्यांनी सगळ्यांनी ते लालपरी ॲप म्हणून एक ॲप येतो त्याच्यावर ऑनलाईन कंप्लेंट पण केली ड्रायव्हरची, काय ड्रायव्हर भरपूर गाडी फास्ट चालवते म्हणून। आणि मग नंतर हे 3च्या टायमाला रात्रीच्या हा अपघात घडला। गाडी पलटी केली, 2-3 काय ते 1 का 2 पलटे मारल्या गाड्यांच्या। त्यामध्ये बरेचसे जवळजवळ पनवेल मिरची गळीतली पोरं वगैरे आहेत सगळे, म्हणजे एकच ग्रुप आहे तो जे एका ठिकाणीच काम करतात ते
एका ठिकाणी सर्व्हिसला आहे. तर ते सगळेजण मिळून गोव्याला चालले होते फिरायला. तर ते आज ती ह्याच परिस्थिती अशी आहे की सगळ्यांना भरपूर जणांना मार लागलेला आहे. भरपूर म्हणजे कोणाला खर्चातलाय, कोणाला काय झालंय, कोण ऑन दी स्पॉट गेलाय पण आहे. बरी आहे, पण त्याचा थोडा प्रॉब्लेम असा का त्याचा एक पाय कट खाली, पंजाचा पाय वरती कट, पंजा पूर्ण गेला त्याचा. तर तिथंच कट झाला तो. पण ते आता रिप्लांट होऊ शकत नाही डॉक्टर बोलतात, कारण का तो भरपूर डॅमेज झालाय. त्यामुळे मग ते काय आता होऊ शकत नाही. मग त्याला त्यांनी ते रक्तस्राव बंद करून पट्टी मारून त्याला आता वॉर्डमध्ये शिफ्ट केलंय पहिल्या माळ्यात. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली साठवण तलाव प्रकल्प हा शासनाच्या नियोजन शून्यतेचा नमुना ठरत असल्याचं चित्र समोर आलंय. उद्घाटन होऊन तब्बल 2 वर्षे उलटूनही प्रकल्प ठप्प असून पंचक्रोशीतील ग्रामस्थांना अद्याप एक थेंब पाणी देखील मिळालेलं नाही. सुमारे 6 कोटी 37 लाख रुपयांच्या प्रकल्पातून 105 कोटी हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार होता. मात्र उद्घाटनानंतर सुरू झालेले कॅनॉल आणि दगडी बांधकाम पहिल्याच पावसात वाहून गेल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खर्च केलेला निधी वाया गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय. नागलोली, कासारकोण, नवीवाडी, बोर्ला आणि वावे, धनगर मलाई या परिसरात उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होते. महिलांना तासनतास पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत असून शेतकऱ्यांची शेती कोरडी पडत आहे. प्रकल्पासाठी तातडीने निधी उपलब्ध करून काम पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरात प्रकरणावरून सुरू असलेल्या राजकीय वादावर आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावलेत. ठाकरे गटाकडून मतदारसंघात सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना हा सगळा राजकीय डाव सुरू असून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. खरात यांच्याशी केवळ ओळख होती, मात्र त्यांच्या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय. तसेच संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप केलेत. महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा संजय राऊत यांचा मनसुबा उधळला गेल्यामुळे ते आता आरोप करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा सगळा राजकीय डाव आहे, नाहक बदनाम करायचं. आपल्याला माहिती नसतं कोण कसं आहे. एखाद्या मंदिरामध्ये गेल्यामुळे जर आपली ओळख झालेली असेल तर ती कशी व्यक्ती आपल्याला समजू शकत नाही. त्याच्यामुळे माझा त्यांच्या या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माझी केवळ ओळख आहे, एवढंच आहे. आणि ती ओळखसुद्धा त्या ठिकाणी असलेल्या ईशानेश्वर मंदिरामुळे झाली, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. याच प्रकरणावरून साहेब भाई आपल्यावरती संजय राऊत वारंवार टीका करताना पाहायला मिळतं. त्यांचा माझ्यावर राग आहे, कारण ज्या वेळेला शिवसेनेमध्ये संघर्ष झाला त्यावेळेला माननीय एकनाथ शिंदे साहेबांची बाजू आणि त्यांच्या सहकाऱ्यांची बाजू मी महाराष्ट्रासमोर मांडली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये दंगली करायचा त्यांचा जो एक मनसुबा होता हा उधळला गेला आणि त्याचा राग त्यांच्या मनामध्ये आहे. मी हे समजू शकतो, पण माझा काहीही संबंध नसताना सातत्याने माझं नाव घेणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता ही जे राजकीय षडयंत्र आहे याला बळी पडणार नाही याची मला खात्री आहे. नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण प्रबोधिनीची 3 मजली इमारत उभी असतानाही त्या ठिकाणी रक्तपेढी सेवा सुरू नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. राज्य शासनाच्या निधीतून आरोग्य विभागामार्फत उभारण्यात आलेली ही सुसज्ज इमारत अद्याप वापरात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते. या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका हेमलता गोवारी यांनी महासभेत हा मुद्दा उपस्थित करत तातडीने रक्तपेढी सुरू करण्याची मागणी केली आहे. खारघर परिसरात वाढती लोकसंख्या आणि आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची गरज लक्षात घेता ही सेवा सुरू होणे अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय. विशेषतः गरोदर महिलांमध्ये सिझेरियन शस्त्रक्रियांचे प्रमाण वाढत असून अशावेळी रक्ताची तातडीने आवश्यकता भासते. सध्या नागरिकांना खासगी रक्तपेढ्यांवर अवलंबून राहावे लागत असून त्यासाठी अतिरिक्त खर्च आणि वेळ लागत असल्याचं देखील त्यांनी नमूद केलंय. खारघर येथे रक्तपेढी सुरू झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी मागणी करण्यात आली असून आता प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. रक्तपेढ्यांमधून रक्त पुरवठा करण्याकामी आपण राज्य रक्त संक्रमण परिषद आहे ती सरकारची प्राधिकरण आहे. त्या प्राधिकरणामधूनच आपण ब्लड बँक या रक्तपेढ्या ह्या आपण नागरिकांना पोहोचवू शकतो. तर आपण या रक्तपेढ्यांमधूनच राज्य रक्त संक्रमण परिषद यामधून ते आपण अर्ज मागवून आपल्या नागरिकांना ते देण्यात यावे. जर खाजगी संस्थांमध्ये ट्रस्ट यांना अर्ज मागवण्यापेक्षा आपण त्यांना विरोध करत नाही आहे, पण यांना आपण अर्ज मागवण्यापेक्षा आपल्या राज्य सरकारने जी बांधून ठेवलेली प्राधिकरण आहे खारघर सेक्टर 20ला, तर त्यामधूनच आपण रक्तपुरवठा केला. जर आपल्याकडे त्यांचे अर्ज आले नसतील तर आपण स्वतः त्यावर लक्ष केंद्रित करून आपण ते अर्ज मागवून घ्यावं आणि ती चालू करून घ्यावं.
कारण की त्यामध्ये स्वतः अकॅडमी आणि ब्लड बँक ही चालू आहे. आता पनवेल महानगरपालिकेमध्ये रक्ताची कमतरता गरोदर महिलांना असू द्या किंवा आता सिझरिंगचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, तर खूप कमतरता लागते. साधारणतः ही खारघरमध्ये जे सेक्टर 20ला आहे ब्लड बँक अकॅडमी, तर आपण ती लवकरात लवकर किती वर्षापासून बंद पडलेली आहे, तर आपण ते स्वतः लक्ष घालून आपण स्वतः लक्ष घालून जर ती चालून करून घेतली तर नागरिकांना त्याचा फायदा होईल. खेड तालुक्यातील शिवतर गावातील हनुमान मित्र मंडळाच्या वतीने यंदाचा श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला. हनुमान जन्मोत्सवानिमित्त कीर्तन, अन्नदान, सजावट, पूजा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक भाविकांनी विविध स्वरूपात मदत करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. विशेषतः मंगेश मोरे यांनी सुंदर भारूड नमन सादर करत तसेच कार्यक्रमासाठी प्रायोजकत्व देत विशेष सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते, महिला मंडळ आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने काम केले. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे हनुमान मित्र मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. भाविकांच्या सहकार्यामुळेच कार्यक्रम यशस्वी झाल्याचे सांगत पुढील वर्षी देखील अशाच सहकार्याची अपेक्षा मंडळाने व्यक्त केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सुकिवली येथील औदुंबर श्री दत्त देवस्थानात हनुमान जयंतीनिमित्त भाविकांना आध्यात्मिक सेवा प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त सायंकाळी हरिपाठ आणि भजनाचे कार्यक्रम आध्यात्मिक वातावरणात पार पडले. वर्षभर भजन, हरिपाठ आणि नामस्मरण कार्यक्रमात नियमित सहभागी होणाऱ्या भाविकांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. देवस्थानचे संस्थापक हभप श्रीकांत चाळके, हभप विष्णू जाधव महाराज, श्री सीताराम शिंदे महाराज तसेच बाळकृष्ण चाळके यांच्या हस्ते भाविकांना आध्यात्मिक सेवा प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. औदुंबर श्री दत्त देवस्थानात दर गुरुवारी, एकादशी आणि पौर्णिमेनिमित्त हरिपाठ व भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. हनुमान जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात अनेक दत्तभक्त उपस्थित राहून भजन, हरिपाठात सहभागी झाले. रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील निसर्गरम्य मोहरे गावात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दुर्गम भागातील हे छोटेसे गाव भक्तिभाव आणि एकोपा तसेच परंपरेसाठी ओळखले जाते. सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाची सुरुवात झाली. हनुमान जन्मोत्सवानिमित्त गावात पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. घराघरासमोर पालखीचे स्वागत करण्यात आले. महिलांनी रांगोळ्या काढून वातावरण अधिक भक्तिमय केले. तरुणांनी उत्साहाने सहभाग घेतला तर ज्येष्ठांनी आशीर्वाद देत परंपरेचं जतन केलं. विशेष म्हणजे मुंबई आणि पुणे येथे स्थायिक झालेले ग्रामस्थ देखील या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. थोडासा पाऊस पडूनही ग्रामस्थांचा उत्साह यावेळी कायम राहिल्याचं पाहायला मिळालं. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गडब येथे ग्रामस्थ मंडळ खार चिरबी यांच्या वतीने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गडब येथील हनुमान मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या निमित्ताने श्रींचा अभिषेक, ध्वजारोहण तसेच विविध भजन मंडळांच्या सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम पार पडला. दत्त प्रासादिक भजन मंडळ जांभेळा, हनुमान प्रासादिक भजन मंडळ खारघाट, श्रीराम प्रासादिक भजन मंडळ खार माचेळा तसेच हनुमान प्रासादिक भजन मंडळ काराव यांच्या भजनांनी वातावरण भक्तिमय झाले. यावेळी शिवचरित्रकार हभप किशोरजी महाराज कोकाटे यांचे हनुमान जन्मोत्सव निमित्त कीर्तन झाले. तसेच लोकधारा, आगरी कोळी नृत्य आणि गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. श्री हनुमान पालखी मिरवणुकीत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कार्यक्रमानंतर तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील धुळवड, कोळीवाडा, ज्योतिर्पाडा येथे हनुमान जयंतीनिमित्त पारंपरिक मानाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संपूर्ण परिसरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. हनुमान जयंतीनिमित्त गावातील प्रत्येक घरामध्ये पालखींचे भक्तिभावाने पूजन करण्यात आले. फुलांनी आकर्षक सजवलेली पालखी ढोल ताशांच्या गजरात आणि जय हनुमानच्या घोषणांमध्ये गावातून मिरवण्यात आली. या मिरवणुकीत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने पालखीचे स्वागत करत पूजा अर्चा केली. या सोहळ्यात भाविकांची श्रद्धा, एकोपा आणि परंपरेचं जतन यांचं सुंदर दर्शन घडलं. हनुमान जयंतीच्या निमित्ताने धुळवड, कोळीवाडा परिसर भक्तिमय वातावरणामध्ये दुमदुमून गेला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कुरवळ जावळी गावाची ग्रामदेवता श्री मानाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव 7 एप्रिल रोजी उत्साहात पार पडणार आहे.
चैत्र कृष्ण पक्ष पंचमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। सकाळी 8 वाजता मंदिरातील देवी देवतांची महापूजा होणार असून सकाळी 9 ते 10 या वेळेत लाटेची पूजा आणि लाट पाडण्याचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर सकाळी 10 ते 12 या वेळेत लाटेची मिरवणूक काढण्यात येणार आहे। दुपारी 12:30 ते 2 या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। सायंकाळी 5 ते 6 या दरम्यान लाट बगाडावर चढवण्याचा कार्यक्रम होणार असून रात्री 9:30 ते 10:30 या वेळेत निमंत्रित पालख्यांचे आगमन आणि स्वागत केले जाईल। त्यानंतर रात्री 10:30 ते 12 या वेळेत श्री मानाई देवीचा छबिना काढण्यात येणार आहे। मध्यरात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या जत्रोत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन ग्रामस्थ आणि देवस्थान समितीने केलं आहे। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गडब येथे कळंबा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले, तर यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेल्या देवखाटी स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। सकाळी पारंपरिक पद्धतीने मंत्रपुष्पांजली करून देवीला अभ्यंग स्नान घालण्यात आले। त्यानंतर सोन्याचा मुकुट, आकर्षक वस्त्रे आणि अलंकाराने देवीची सुंदर शृंगार करण्यात आले। या यात्रेनिमित्त विविध खेळणी, मिठाई, शोभेच्या वस्तू आणि इमिटेशन ज्वेलरीची दुकाने उभारण्यात आली होती। दुपारी गडब गावातून कळंबा देवीची पालखी वाजत गाजत मंदिरात आणण्यात आली। त्यानंतर परिसरातील गावांमधून आणलेल्या उंच देवकाठ्या उभारण्यात आल्या। देवकाठी स्पर्धा हे यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले। या स्पर्धेत खारचिरबी गावातील प्रथम क्रमांक ग्रामस्थांनी पटकावला, तर खारघाट ग्रामस्थांना द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला। नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कळंबा देवीच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे तसेच परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।